हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज फायनली आम्ही गोव्याला निघणार आहोत आणि आम्ही गोव्याला कशाने गेलो, कुठून गेलो आणि किती वाजता पोहोचलो आणि श्लोकचं पहिल्यांदा ट्रॅव्हल्सचं प्रवास कसा होता, श्लोकने कितपत आम्हाला परेशान केलं, काय केलं, हे सर्व आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर आम्ही 5 वाजता घरून निघलो. बरोबर 5:30 पारेकर ट्रॅव्हल्स होती. आम्ही पारेकर ट्रॅव्हल्सनी जाणार होतो गोव्याला. तर ट्रॅव्हल्स आमची अक्कलकोट बस स्टँडवर उभी होती आणि तुम्ही श्लोकची एक्साइटमेंट पाहू शकतात. खास तर आम्ही आमच्या बच्चूमुळेच गोव्याला जायचं ठरवलं. त्याला खूप जास्त गोव्याला जावं असं वाटत होतं. सारखे तो ते व्हिडिओज वगैरे कधी पाहायचा, पप्पा गोव्याला चला असं म्हणायचा. आणि खरंच फायनली तुम्ही त्याची एक्साइटमेंट पाहू शकता, त्याचे पोजेस वगैरे देणं, त्याची स्माईल वगैरे. आणि आम्ही फायनली आत्ता ट्रॅव्हल्समध्ये चढत आहोत. तर बरोबर 5:40 आमची ट्रॅव्हल्स चालू झाली आणि इथून आमचा गोव्याचा प्रवास सुरू झाला. तर फक्त श्लोकचंच नाही आणि माझंही एक छोटंसं स्वप्न होतं की एकदा तरी मी गोव्याला जावं, काय आहे गोव्यात हे मला पाहायचं होतं. आणि त्याच्या निमित्ताने का होईना माझंही ते स्वप्न आता पूर्ण होणार. आम्ही तिथे कधी पोहोचू, काय काय एन्जॉय करू, हे सर्वच व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेलच. तर असं करत करत आमचा फायनली 5:40 गोव्याचा प्रवास चालू झाला आणि आम्ही तिघांनी ट्रॅव्हल्समध्ये खूप जास्त एन्जॉय केला. श्लोकनीसुद्धा अजिबात आम्हाला परेशान केलं नाही, खूप जास्त त्यानेसुद्धा एन्जॉय केला. अगदी छान झाला आमचा प्रवास आणि त्यानेसुद्धा खूप जास्त आमच्यासोबत मस्ती केली. त्यालासुद्धा छान वाटला. असं आम्हाला वाटलं की खूप दूरचा प्रवास आहे. आज सायंकाळी 5:30ला बसल्यावर उद्या सकाळी 5:30ला पोहोचणार, तर तो आम्हाला परेशान करेल, बोर होईल ट्रॅव्हल्समध्ये बसून. पण त्याने असं काहीसुद्धा केलेलं नाही. तो मस्त बाहेर झाडं वगैरे छान छान पाहत होता, मस्त छान छान गोष्टी एन्जॉय करत होता. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला खूप जास्त एक्साइटमेंट होती की मला गोव्याला जायचं आहे. त्याला काही माहीत नव्हतं की तिथे काय आहे, कसं आहे, फक्त त्याला जायचं होतं. आणि असं करत करत आमचा छान प्रवास चालू होता. खूप जास्त छान वाटत होतं आणि खूप जास्त एक्सायटेड होतो. आणि मनाला ह्या गोष्टीचंही एक समाधान होतं की श्लोक अजिबातही परेशान करत नाही आहे, त्यामुळे सुद्धा आम्ही रिलॅक्स होतो दोघंसुद्धा. तर अशा काहीसा प्रवास करत करत रस्त्यामध्ये आम्ही एका ठिकाणी डिनर करण्यासाठी थांबलो. कारण गाडी बरंचसं लवकर निघलेली असल्यामुळे 9:30च्या आसपास गाडी इथे डिनर करण्यासाठी थांबली. खूप सुंदर हे रेस्टॉरंट होतं. जेवणसुद्धा खूप छान होतं आणि मुलांसाठी बऱ्याचशा डेकोरेटिव्ह गोष्टी इथं होत्या. झोप झालेली होती म्हणून माझा काहीसा अवतार असा झालेला होता आणि आमच्या बच्चूची पण एवढी काही झोप नव्हती झाली, कारण त्याला फक्त पाहायचं होतं. त्याच रेस्टॉरंटमध्ये एक फिश टँक होता, तर तो पाहून खूप जास्त खुश झाला. बाहेर असे छान छान डेकोरेटिव्ह पीसेस ठेवले होते त्यांनी. मुलांना खूप सुंदर पाहण्यासारखं ह्या हॉटेलमध्ये होतं. श्लोकने खूप सारे फोटो काढले. तिथे जेवण झाल्याच्या नंतरही खूप फिरला, अगोदरसुद्धा खूप जास्त फिरला. आम्हीसुद्धा जेवण केलं छान असं. हॉटेल SR इथे आम्ही थांबलो होतो. इथे छान असा डिनर केला. श्लोकचे खूप जास्त फोटो काढले. थोडंसं बाहेर येऊन रिलॅक्स झालो आणि इथे खूप जास्त सुंदर वाटलं. इथल्या काही काही मोमेंटसुद्धा आम्ही कॅप्चर केल्या, कारण बरेचसे सुंदर सुंदर डेकोरेटिव्ह पीसेस त्यांनी तिथे ठेवलेले होते. आणि इथेच एक बाजूला त्यांनी हार्ट शेप थोडंसं करून तिथे एक रेनी टाईप ठेवलं होतं. ते सुद्धा आमच्या श्लोकला खूप जास्त आवडलं आणि तो बराच वेळ तिथे थांबला. आम्ही त्याचे खूप सारे फोटोज क्लिक केले आणि त्याचं सारखं होतं पप्पा मम्मा इकडे जायचं, तिकडे जायचं, इथे हे पाहायचं, तिथे ते. आणि आम्ही त्याच्या मागे मागे मस्त सगळीकडे त्याला छान असं फिरवत होतो, त्याला दाखवत होतो सगळीकडचं. कारण तो झाला तेव्हापासूनची आमची फर्स्ट अशी ट्रिप आहे आणि ते ट्रिप आम्हाला त्याच्यासाठी खूप जास्त यादगार बनवायची होती. आणि त्याचंही असं होतं की गोव्याला चला आणि त्याला खूप जास्त स्पेशल फील करायचं होतं, म्हणून आम्ही सगळीकडे त्याला खूप सुंदर सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी दाखवल्या, सगळीकडे फिरवलं. आणि फायनली आत्ता एक 15 मिनिटं इथे आणि फक्त श्लोकचेच नाही तर आम्ही आमचेसुद्धा बरेचसे फोटोज क्लिक केले. आणि फक्त रेस्टॉरंट म्हणजे जेवणच नाही तर अशा काहीशा ॲक्टिव्हिटीज किंवा डेकोरेटिव्ह पीसेस ठेवले तर मुलंसुद्धा एंटरटेन होतील. आणि जसं की फॅमिली मेंबर्स खूप जास्त असतील, मुलं छोटे असतील, तर आतमध्ये दुसऱ्यांचं जेवण होईपर्यंत मुलांना नक्कीच असं एंटरटेन करायला प्रत्येक रेस्टो बाहेर अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर नक्कीच हव्या. इथेसुद्धा होत्या. परत आम्ही छान असा डिनर केला. बाहेर येऊन आम्ही तिघांनीसुद्धा मस्त मस्त फोटोज क्लिक केले, कारण ट्रॅव्हल्स निघायला अजून थोडासा वेळ होता. आणि आता फायनली 15 ते 20 मिनिटाच्या नंतर आमची ट्रॅव्हल्स निघणार होती, म्हणून आम्ही लास्ट इथे थोडेसे फोटोज वगैरे काढले श्लोकनेही आणि सरळ निघलो आमच्या ट्रॅव्हल्सकडे.
व आतमध्ये जाऊन बसलो आणि आमचा समोरचा मस्त असा प्रवास चालू झाला. छान असा डिनर झाला होता. जेवणसुद्धा तिथलं खूप सुंदर होतं. श्लोक आणखी थोडा वेळ खेळा आणि डायरेक्ट आम्ही तिघीसुद्धा झोपून गेलो आणि उठलो डायरेक्ट ते म्हणजे गोव्यामध्येच. तर बरोबर एक जवळपास 5:30 वाजता आमची ट्रॅव्हल्स गोव्यामध्ये जाऊन पोहोचली होती. आम्ही मापुसाला उतरलो होतो. तिथे तुम्ही पाहू शकतात मुलं सहसा झोपून उठल्यावर फार टायर्ड असतात, पण आमचा श्लोक अजूनसुद्धा एनर्जेटिक होता कारण त्याला खूप जास्त एक्साइटमेंट होती. त्याला गोवा आलं म्हटलं की तो लगेच उठून बसला आणि तुम्ही पाहू शकतात सगळीकडे अंधार आहे. तर गोव्यामध्ये मापुसाला आम्ही उतरलो. तर तिथून आता समोर आम्हाला बागा बीच साईडला जायचं होतं म्हणून आम्ही इकडे स्कूटी किंवा टॅक्सी वगैरे शोधायला आलो. छान असा फ्रेश झालो, चहा घेतला आणि आम्ही इथून रेंटल स्कूटी घेतली. पण इथे कसं असतं थोडंसं फसवी असते, त्यामुळे आपण अगोदर स्कूटीचे एक राऊंड मारून यायचं आणि आपण जी स्कूटी घेतली आहे रेंटल त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या फोनमध्ये काढून ठेवायचा, कारण ते नंतर क्लेम करू नये किंवा काही होऊ नये म्हणून एक सेफ्टीसाठी आपण एक छोटासा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये काढून ठेवायचा. त्यांनी पण काढून घ्या म्हणतात किंवा नाही म्हटले तरी आपण हा एक छोटासा व्हिडिओ नक्कीच आपल्या फोनमध्ये काढून घ्यायचा. तसा आम्ही सुद्धा घेतला आणि श्लोकचं असं होतं की मी ह्या स्कूटीवर बसणार म्हणून त्याचे तिथे 2-4 फोटोज मी क्लिक वगैरे केले. आणि जोपर्यंत सगळं फॉर्मॅलिटीज वगैरे करत आहेत, आधार कार्ड, लायसन नंबर वगैरे, तोपर्यंत आम्ही दोघं इथे वेट करत थांबलो आणि जवळपास तोपर्यंत पूर्णपणे उजळलं होतं. 6 वाजून गेले होते आणि 6 वाजता आता उन्हाळ्यामध्ये पुरेपूर उजेड होतो आणि आम्हाला सुद्धा झाला. पण फायनली आता स्कूटी भेटलेली आहे तर आम्हाला जिथे जायचं आहे किंवा रिसॉर्ट शोधायला जास्त काही परेशानी होणार नाही म्हणून आम्ही सरळ स्कूटी घेतली. आणि सगळ्यात अगोदर म्हणजे इथले लोक स्कूटीमध्ये काहीसुद्धा पेट्रोल ठेवत नाहीत, त्यामुळे आपली पहिली प्रोसेस म्हणजे त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पेट्रोल टाकणे आणि आम्ही सुद्धा टाकलं. तिथे साईडलाच पेट्रोल पंप होता आणि तिथून सरळ निघलो जिकडे आम्हाला रिसॉर्ट करायचं आहे तिकडे. आणि तुम्ही वातावरण पाहू शकतात किती सुंदर आहे. इथलं नैसर्गिकरित्या सुद्धा खूप छान नेचर आहे. झाडं वगैरे खूप जास्त आहेत, त्यामुळे इथले रस्ते सुद्धा खूप सुंदर दिसतात. आणि तुम्ही पाहू शकता थोडं धुकंसुद्धा आहे कारण अजून 6 वाजलेलेच आहेत म्हणून इकडे थोडं धुकं दिसतंय. खूप जास्त त्यांनी झाडं वगैरे लावून मेंटेन ठेवलेल्या आहेत गोष्टी आणि रस्तेसुद्धा खूप जास्त सुंदर आहेत. तर असा छान असा प्रवास करून शेवटी सूर्यनारायणचं दर्शन आम्हाला एका रिसॉर्टवर झालं. पण तिथे रूम्स अवेलेबल नसल्यामुळे आम्ही परत समोर गेलो आणि फायनली एक जवळपास 45 मिनिटाच्या शोधानंतर आम्हाला आमचं रिसॉर्ट भेटलं, बुक केलं. आणि इथे सुद्धा काही फॉर्मॅलिटीज होत्या, आधार कार्ड समथिंग, हे सर्व करेपर्यंत ह्यांनी रिसेप्शनला आम्ही दोघं तिथे रिसेप्शनच्या साईडला वेट केला. आणि फायनली सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. आणि श्लोकसुद्धा खूप जास्त थकला होता कारण 5:30 वाजल्यापासून फिरत होता. अजून तर त्याला दूध नाही आहे, ब्रश नाही आहे, तरीसुद्धा अजिबात परेशानसुद्धा करत नाही आहे. कुठे जायचं आणि काय पाहायचं त्याला ही एक्साइटमेंट होती. आणि फायनली आम्ही आमच्या रूममध्ये पोहोचलो आणि श्लोकचा एन्जॉय तुम्ही पाहू शकतात. त्याची मस्ती रूममध्ये गेलं की चालू झाली. तर असं काहीसं आम्ही, आणि मला वाटतं फक्त श्लोकच नाही तर बऱ्याच मुलांचं असं असतं, नवीन काही गोष्टी बघितल्या किंवा नवीन ठिकाणी त्यांना एक्साइटमेंट खूप जास्त असते. आणि ह्याचंही असंच काहीसं होतं. म्हणून आम्ही अगोदर तर रूममध्ये गेलो, थोडंसं रेस्ट केली, एक 5 ते 10 मिनिटानंतर फ्रेश झालो. आणि फर्स्ट आमचं होतं ते म्हणजे श्लोकला काहीतरी दूध वगैरे जेवायला घालणे म्हणून आम्ही बाहेर पडलो. त्याला अगोदर छान असं जेवायला घातलं. आणि असा होता आमचा काहीसा अक्कलकोट टू गोवा हे ट्रॅव्हल आम्ही असं केलं आणि असे पोहोचलो. तर आणखी गोव्याचे व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तिथे आम्ही काय काय एन्जॉय केलं आणि कुठे कुठे फिरलो, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला आणखी याविषयी व्हिडिओ हवे असतील तर मी माझ्या चॅनलवर बरेचसे अपलोड केले आहेत, एकदा जाऊन नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.